एक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख। नाशिकमध्ये महाराष्ट्र मातंग मांग समाज सामाजिक संघटनेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आलं। अनुसूचित जातीतील अ, ब, क, ड उपवर्गीकरणाची प्रभावी अंमलबजावणी, मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्या तसेच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष उपाययोजना राबवण्याची मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात विविध शासकीय विभागांना निवेदन देत शिक्षण, रोजगार, महिला सक्षमीकरण, विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र आणि मूलभूत सुविधांबाबत ठोस निर्णय घेण्याची मागणी संघटनेनं केली आहे। समाजाच्या हक्कांसाठी आणि विकासासाठी हा लढा अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। महाराष्ट्र मातंग मांग सामाजिक संघटना व समस्त नाशिक जिल्ह्यातील मातंग समाजाच्या वतीने आज आम्ही धरणे व लाक्षणिक उपोषणाचा कार्यक्रम महिलांच्या वतीने व समाजाच्या वतीने करण्याचा ठरवला। खऱ्या अर्थानं भारताच्या सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानुसार अबकड आरक्षण झालं पाहिजे, या दृष्टीने आम्ही हे उपोषण आणि लाक्षणिक उपोषण आणि धरणे आंदोलन केलं आहे। या निमित्तानं खऱ्या अर्थानं एक सांगेन की मातंग समाजाच्या महिला स्मशानात जातात आणि स्मशानात गेल्यानंतर प्रेताच्या राखेमधून मिळणारं गुंजभर ज्या वस्तू आहेत त्याच्यावर उपजीविका करतात। 2014 मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ साहेब व तत्कालीन विधान परिषदेचे नेते आमचे आमदार जयंत जाधव साहेब यांनी विषय उचलला होता। त्यावेळेस मंत्रालयात बैठका झाल्या आणि या महिलांना काम द्यावं, समाज कल्याण विभाग नाशिक महानगरपालिकेमध्ये प्राधान्याने सामावून घ्यावं। मागच्या सिंहस्थ कुंभमेळ्यात त्यांना सामावून घेण्याचे आदेश निर्देश दिलेले असतानाही आता दुसरा सिंहस्थ कुंभमेळा आला तरीही प्रशासनाने कुठली कारवाई केलेली नाही, याची शोकांतिका वाटते। प्रशासनाने दखल घ्यावी यासाठी आम्ही तातडीने हे आंदोलन केलं। अनेक वेळ तर 10 वर्ष त्यांना प्रशासनाला वेळ दिला, पण प्रशासनाने त्याच्यावर काही दखल घेतली नाही। आजही या महिला जनावरांपेक्षा हीन वागणूक जगतायत। सामान्य नागरिकांच्या प्रवाहात त्यांना आणलं गेलं पाहिजे आणि सामान्य नागरिकाच्या प्रवाहात आणायचं असेल, त्यांचं आरोग्य असेल, शिक्षण असेल, त्यांच्या मुलांचे देखभाल असेल आणि मोफत शिक्षण असेल, या महिलांचं पुनर्वसन असेल। महानगरपालिकेमध्ये 2000 जागा शिल्लक आहे असं त्यावेळेस सांगितलं होतं 2014ला, आणि आता देखील जागा शिल्लक असताना सफाई कामगारमध्ये जिल्हा परिषदमध्ये जे आपले मानधनाचे आहेत ठराव करून खऱ्या अर्थानं कामाठी व अनुदानित शाळांमध्ये घ्यावं। समाज कल्याण विभागाने सुद्धा आहे माळी काम, सफाई काम द्यावं कायमस्वरूपी, अशी आमची मागणी होती, पण प्रशासनाने केली नाही, ती पूर्ण करावी। यासाठी आता सगळ्या महिलांचा अंत संपलेला आहे, म्हणून आज आम्ही हे शासनाचं लक्ष वेधण्याकरता हे लाक्षणिक उपोषण व आंदोलन सनदशीर मार्गाने आम्ही केलं आहे।